गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद विनायक जीवन साकरू विनायक ज्ञान प्रताप भगवान साकरी म्हणून बाहेर प्रवाह घरी स्वभाव ओळखून किंमत नाही बाहेर प्रवाह म्हणून काल नाही का टाकावलं तो नाही केलं त्या भैयाला त्याला आम्ही इतकं पळत होतो पण त्या शब्दांतर हां बाप्पाला म्हणत होते आम्ही निदान त्या शब्दांतरी थांबलो आता टिपते आहे लक्षात. इच्छा द्वैत विवेक विषय पूर्वोक्त शंकारूप तर्क के कर्ता श्री विद्यारण्य स्वामी का मंद प्रारब्ध से भोगादिक में प्रवृत्त ज्ञानी को विदेह मोक्ष के त्याग की वा परलोक के गमन की इच्छा होवेगी इस अर्थ विषय अभिप्राय नहीं. आता पंचदशी ग्रंथ माझ्याकडे विद्यारण्य स्वामीचा थोडं केवळ वेदांताला थोडं बाजूला गेलं म्हणून ती थोडे त्यांचे म्हणजे जिज्ञासक त्याचा उपयोग आहे. आता विद्यारण्य स्वामीचं असं म्हणणं आहे ते वाचलेलं विजयमुक्त त्याची इच्छा संसर्गात जाण्याची इच्छा हे त्यांच्याकडून असं त्यांचं म्हणणं आहे. कोणी ज्ञानी पुरुष पुढं किंतु प्रयत्न रहित जे ज्ञानी है तिनको यथेष्टा चरण की हेतु भोगादिक की आसक्ति छुड़ाए के जीवन मुक्ति के सुख विषय आसक्त करने में अभिप्राय है. याच एक तात्पर्य आहे. थोडक्यात सांगते व्यावहारिक बुद्धी सोडून स्वरूपानंदामध्ये त्यांच्या साधण्याची योजना असते. म्हणून इथे गुरुजींनी सांगावा प्रपंचिक ज्ञानी शोभत नाही त्याला आनंद भोगता येत नाही आणि परमार्थिक ज्ञानी भक्त कीर्तन भजन हे जे सगळे साधने करतात ते जीवनमुक्तीचे विलक्षण सुख करतात. म्हणून असे जे लोक असतात भजन कीर्तन करणारी मुक्त ते जगात शोभतात आणि त्याच्याकडून जगाचा उद्धार होतो साधक करतात. आणि जे प्रपंचिक असणारे धर्मराजा मग पांडव अर्जुन किंवा याज्ञवल्के किंवा जनक किंवा रामप्रभू हे कुठे शोभले जगात साधकामध्ये ते देव म्हणून शोभले पण साधू म्हणून कृष्ण व्यवहार केला पण जीवनमुक्त होते पण व्यवहार होता म्हणून ते शोभले नाही. आणि त्यांच्याच जवळचे सनक सनंद दृष्टी ते संत मालिकेत म्हणले जाते. म्हणून स्वर्गाला जायचे किंवा विजयमुक्तीच्या इच्छा त्यांना नसून जीवनमुक्ती विलक्षण करतात ते साधना करतात. ते बी कसे कर्तव्य कर्म आणि त्याची ते निष्कर्म हे जाणती वर्म हे वर्म जाणते हे वर्म जाणते गुरुगम्य जे गुरुचे खास जाणतो असणारे हे जाणतात. कर्तव्य कर्म आता सुद्धा तुम्ही कर्तव्य कर्म करतात
कारण अंत्यकरण कर्म करतं तुमच्या सत्तेने. तुम्ही सत्य जर काढून घेतले अंत्यकरण काही करू शकत नाही. मग तुम्ही साक्षी दृष्टीने आकरताय. अंत्यकरणाला करता येऊन ती करता आणि कर्तव्य कर्म करून आकरता. साक्षी दृष्टीनं अंत्यकरण करता त्याच्याने वेगळा. हो, त्याला गुरुजी दर्शन देत असत. कोणता घरला स्वच्छ दिसतो तुमचं. हो आहे ना आमचं घर चालू घर. का शेण का झाडलोट केली का कसा जिवलं का साडा टाकला. मग हे उपाध्याय कोणी तसं कोण हे जर शब्द कळलं तर काय आता सांगतो. निश्चय पाहिजे बुवा. निश्चयाचे बोलून तुका म्हणे त्याचे फळ. भाविन भक्तीन मुक्तीन बळीविन शक्ती. परमार्थाची शक्ती पाहिजे. म्हणजे काय होतं की स्वतःचे सुख विलक्षण सुख मिळतं भोगायला. व्यवहाराचं उगं तात्पर्य नाटक असतं त्या लोकांचं. व्यवहाराचं त्या लोकांचं नाटक असतं. आणि नाटक जे असतं ती नाटक उघडं पडे नसते ती नाटक खरं असतं. त्याला गुरुजी सांगू सोंग उघडं पडले ती सोंग नाही. सोंग उघडून न पडू देणं ही खरं सोंग. मग त्याच्यावर जर कोणाचं थोडं सांगू थोडं रामप्रभू रावणच केवढं भांडण त्या भांडणाला जोड आहे का. एक व्रत होतं रावणाचं. म्हणलं तर जेवायला म्हणलं रामाला बोलवा. युद्ध तो दोघंच आपापले सैन्य वेगळे आणि सांगितलं रावणाने जा रामाला सांगा जेवायला होत्या आमंत्रण. गेले राम बी गेले जेवायला. आणि आणखी असं एक उलट आहे बघ. रावणाला बोलवलं होतं रामाने. पंडित रावणाला या म्हणावं. हे कुठे लिंग बसवायला. हे शिवलिंगाची बसवलं इकडं काय रामेश्वरकडे. ते रावणाच्या हातच्या लिंगाची. आणि त्या ते लिंगाची पूजा करून ही शत्रूच्या बाजूने ते आले पण शत्रू नाही. तिथं मध्ये चुकायचा असं तर लिंग बसलंच ना. मग रामप्रभू म्हणले जास्त रावणाला बोला पंडित रावणाला. पण त्यांचे लिंग बसलेलं रामेश्वरचं. मग हे काय सांगतं जीवनमुक्तीचा सोंग असतं. मग हे रावण इकडे आले लिंग बसायला. रामप्रभू तिकडे गेले जेवायला. आणि सकाळी उठून कमवण्याची सुरुवात केली. ही सोंग ही जीवनमुक्ती. पण ही जीवनमुक्ती संत मार्ग शोभत नाही. आता शिवाजी महाराज संत मार्ग शोभ नाही पण खरे जीवनमुक्त. तसे पण हे जे मुक्त राजऋषी म्हणावं ना हे बाजूला ठेवा. मग संत ऋषी म्हणजे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नाथ महाराज निवडोबर आहे गुरुबाका का ही संत मालिकेमध्ये ही कथा कीर्तन जे बोधन करतात ते स्वतःचे विलक्षण सुख भोगण्याकरता. पण विजयमुक्तीकडे त्याने विजयमुक्त होतोच तो. हो. आणि स्वर्गाला जायचं काय त्याचं नसतं. विषय भोगाची कुठलीच इच्छा नसते त्याला. कोणताच विषय. का एकच बरोबर खरं सुख जे स्वरूप भोगतात जे ब्रह्मानंद भोगतात त्याला सुखाची इच्छा नसते. त्याची कोण व्यावहारिक इच्छा नसते ही त्याची कोण कुठलीच इच्छा नसते. तुम्ही इच्छा कशी काम आहे कशी इच्छा होईल त्याला. जे अविनाश सुख न संपणार सुख हे आपलं स्वरूपच जर आहे. म्हणून तर मग सो मेरो है आत्मा का करू. जैसे रोगिष्ट पदार्थ के खाने वाले पुत्र को परम हितेच्छु जो जिसकी माता सो हे पुत्र जब तू आरोग्य की इच्छा त्यागी के देखने मात्र सुंदर इन रोगिष्ट पदार्थों को विवेक छोड़ के खाता है तब वंचकों के किए हुए विषयुक्त लड्डू के भक्षण के लोभ करी तू जीवन की इच्छा भी त्याग देगा। ऐसे कहने वाली माता का पुत्र
पुत्र को जीवन के त्याग की और विषय युक्त लड्डू के खाने की इच्छा होवेगी, इस अर्थ में अभिप्राय नहीं, किंतु तर्क करी रोग के हेतु रोगिष्ट पदार्थन के भक्षण की आसक्ति छुड़ाई के आरोग्य में आसक्ती करणे विषयी अभिप्राय है. कळलं का हे विषय? काय कळलं दृष्टांत? काय दृष्टांत कळला? पुत्राचा रोग घालू न करता आता त्या रोगाला गोड पदार्थ किंवा लावणे खूपच आहे, पण ते रोग घालू न करता युक्ती हे तुला लाडू देतो पण हे औषध घे, आणि ते औषध घेतले की लाडू देते फेकून, आणि त्याचा रोग होतो नीट. तसं सुखे करावं संसार न सांडे दोन वेळा. काय म्हणलं इथं? प्रपंच सुख पण प्रपंच कर, पण मी सांगितलं परमार्थ कर. मग आता परमार्थ करताना परमार्थाच्या शक्तीवरले व्यवहार आपोआप सुटतो, पण व्यवहार कर असं त्यांचा हेतू नाही. आता एकदम तर व्यवहार सोडवलं तर सोडू शकत नाही. ते रोग तर जायचा आणि औषध तरी घेऊ वाटत नाही. सांगू काय विषयाचा परिपाडू गोड परमार्थाला कडू विषयाचं गोड जीवाशी झाला. विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयाचं गोड जीवाशी झाला. मग आता जन्ममरणाचे दुःख, तिली दुःख, हे जे दुःखातून पार पडण्याकरता साधू एकदम प्रपंच सोड म्हणत नाही. त्याला अधिकार नसतं. नाही ते काय होतं करा, फक्त एवढं तेच का हजार जप कर. ते जपाचं संख्यावाडी गेलं आपोआप ते मन बदलतं. तसं ते रोगी पोराला आईनं सांगितलं हे लाडू हिच्या रोगाचा विष आहे. कुपत्ते हे रोगाला पोषक असतं, पण असं ते काही खात नाही औषध. मग ही तुला लड्डू देते पण हे खा. मग त्या असं तो खातो का, ते औषध घेतो, आणि ते कुपत्ते असं आई फेकून देते, आणि औषध इकडे तिकून येतो. तसं इकडं सांगता साधू काय नाही, असं निसंसारी जीव शास्त्र बरे भाई असतात. हरिवे शास्त्री भाई घरी म्हणल्यावर हरिमुख्य म्हणल्यावर व्यवहार राहील कसा. पण एकदम व्यवहार सोड बोलले की जमत नाही. मग त्याच्या गोपीचंदाचं महिन्यावरती संवाद वाचा म्हणजे कळलं. महिन्यावरती मुलाला शिकवची बाळ तुझे वडील असेच गेले, मोठे देखणे होते, सौंदर्य होते, बलाढ्य होई सगळे, पण त्यांचे राग झाले. तसं आहे तुझ्या शरीराचे राग होईल रे, म्हणून तू गुरु कर, आणि गुरु केलं अविनाश सुख होईल. आता त्याच्या जगमध्ये आणखी तुला एक सांगतो की 80 रुपये वेळ आहे, 100 वर्षी काय 80 रुपये वेळ आहे. पण त्याला काळ ही उंदीर लागला ना, ती वेळ कापतो. घडी घडी काळ वाटे अशी पाय अजून किती अवकाश. आणि हेच मग आता हे सांगितल्यानंतर त्याला थोडं पटलं बी, पण माझ्या की त्याचा गुरु कोण हा विषय सोडून दे. पण परमार्थ करताना सुद्धा व्यावहारिक माणसाचे विचार पडतात, ते त्याचा वेगळा विषय. त्याची बायको लुमा होती, तिनं ते विषय अंधारात ऐकलं, आई मुलाला काय सांगते म्हणून, आणि आई सांगितलं इकडं. मग खोटं जीवाला फटत असतं विचार करून असतं. त्या लुंबावतीनं गोष्टीचं आहो म्हणले तुम्हाला कळलं नाही, ते तुमची आई त्या जालंधर गोष्टीच्या आधी लागली, तुम्हाला जोग द्यायचा तिकडे हाकून द्यायचं, त्याला घेऊन यायचं घरी. असं आहे. मग हे पटलं का त्या गोपीचंदाला. मग आता आईचं खरं होतं का बायकोचं खरं होतं. तर संसारिक लोकांच्या जेव्हा पटत असतं अनाधिकारी पुरुषाला परमात्मा नवीन लागला आणि हे ऐकलं तर मग माणूस घसरतो, त्याचं हे तात्पर्य. पण ज्यावेळेस होरपळला जीव मग म्हणतो नाही आता काय. आता कित्येक लोक येतात माझ्याकडे, काय बाबा अगोदर तुमचे विठवायला पाहिजे,
आता कशाला मोहराची वेळ आलं बाबा काय करू. ते का सांगतो मी की खूपच हे जीवाला महारोग झाला. जन्ममरणाचा रोग आहे जीवाला, मनाचा ताप आहे जीवाला, शरीराला आदिभौतिक आहे, आदिदैविक आहे, आध्यात्मिक काही शरीराला ताप आहे. आणि या सगळ्या तापातून मुक्त होण्याकरता एक मोह नावाचा दोष आहे. तो दोष काही इकडे तिकडे हल्ले देत नाही. मग ते मोह तर काढायचं आहे. मग ती साधून ते राहते तसं काय नाही. हे बाळ हे सगळं असावं. फक्त एवढं सकाळी जर 2 तास नाम घ्यायचा. ते 2 तास घेता 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 ते तप झालं आपोआपच मन बदलतं. जसं ते मुलाच्या आईनं लाडू द्यायचा होता, नाही हे औषध घे आहे का नाही. मग तसे जीवनमुक्त पुरुष त्याला इकडे या. जीवनमुक्त पुरुष विलक्षण सुख भोगण्या करतात, कथा कीर्तन करतात, भजन पूजन करतात, मुक्त होण्याकरता नाही. आता पैसा मिळवला आणि त्या पैशाचा विनियोग करायचा. चला लग्न आलं का पैसा. जीवनमुक्त पुरुष कथा कीर्तन भजन करतात. ते कशा करतात? विलक्षण सुखा करतात. कारण शिव तो हा रस वाटीचा निका घ्यारवू नका रांगोळी. अरे मी तो आनंद बघतो आणि तुम्हाला तो आनंद देतो. त्याच्याकरते कथा कीर्तन भजन पूजन करतात. पण त्यांना कथा कीर्तन करावंच लागतं असं नाही. पण मुक्त होण्याकरता जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत त्यांना अभ्यास करावाच लागतो. आणि हे जे साधा अभ्यास करतात ते मार्ग जाऊन गेले आधी. तैसे विद्यारण्य स्वामी का भी विवेक को छोड़ी के मंद प्रारब्ध के फल में सहायक वासना करी किंवा केवल वासना करी विक्षेप के हेतु कामादिक की परवशता रूप प्रमाद को प्राप्त भये ज्ञानी को जीवन मुक्ति रूप जीवन के त्याग की और परलोक के भोग की इच्छा होवेगी. इस अर्थ में अभिप्राय नहीं. हाँ आलं का लक्षात. कोणाला पण जीवनमुक्त पुरुषाला शरीराचं दुःख नाही सोडण्याकरता किंवा स्वर्गाच्या सुखाची इच्छा स्वर्गात जाण्याचे असं त्यांनी मंद प्रारब्धाच्या लोकांना असं होत जीवन असं होत नाही त्याला. नहीं लक्ष्य किंतु अनिष्ट पादन रूप तर्क से ताकू यथेष्टाचरण रूप रोग की हेतु भोग में प्रवृत्ति छुड़ाई के जीवन मुक्ति के विलक्षण सुख रूप आरोग्य में आसक्त करने विषय अभिप्राय है. म्हणून तात्पर्य असं आहे प्रपंच करण्याचं सांगणे तात्पर्य नाही की जे आरोग्य ते प्राप्त होण्याकरता सांगितलं. ते कसं तुकोवा राहायचं गुण नाही. विशेष सेवण्यामध्ये तात्पर्य नाहीच. प्रपंच करण्यावर तात्पर्य नाही साधूचं. पण मंद प्रारब्ध कोणाकडे विवेक आहे तर कोणाकडे वैराग्य नाही, तर कोणाकडे वैराग्य तर कोणाकडे विवेक नाही. असं काहीतरी सामूहिक करणे असल्यामुळे त्यांनी सांगतात विधीने विषयाचे सेवन तेच त्यागा समांगा. विधीनं जर विषयाचं सेवन केलं तर ते त्याग होतं. आता विधीनं विषय सेवन म्हणजे काय. आता तुम्ही एकादशी करता विधीने करता का. नाही विधीने एकादशी करत नाही. एकादशीचा विधी असा दसव्या दिवशी एक टाईमला जेवायचं आणि दिवसभर काही खायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी एक लवंग खायची आणि याच्यात जेवढं पाणी बसतं तेवढं प्यायचं. आणि त्या एकादशी दिवशी कथा कीर्तन भजन पूजन करायचं विधी सांगतो एकादशीचं. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्य आता होते अशा वेळेस जेवण करायचं. आणि असं 3 दिवसांनी होण्यावरती एकादशी विधीची राहते. मग त्याग होतो. आता एकादशी दिवशी फराळ काही तुमच्या दवाखान्यात जायचं संडास लागली म्हणून कसं ती एकादशी आली. ते का सांगतं विद्यारण्य स्वामीचं तात्पर्य हे खा म्हणजे नाही त्याच्यात विधी ठेव.
आणि तो जीवनमुक्त विधीने वागतो. आणि ते जीवनमुक्त विधीने वागलं म्हणजे नियमाने वागल्यामुळे त्याच्या मनात ठिकाणी त्याची भूमिका होते परमार्थाची आणि विषय आपोआप सरकतात. म्हणून त्यांचं तात्पर्य विजयमुक्त जायची इच्छा किंवा सरळ हे असं नाही, ते एक दाखवतात. आणि म्हणून हे दोन्हीचा त्याग करतो आणि जीवनमुक्तीचे विलक्षण सिद्ध होण्याकरता हा करतो चिंतन झालं. और दृढ़ बोधवान मोक्ष की इच्छा से रहित हुआ भी मुक्त होवे है. दृढ त्याचा काय विचार करायचा. दृढ मुक्तवान त्याला कर्तव्य काहीच नाही, त्याच्या सहज लिलाय झालं. दृढ मुक्तवान झालेलं, दृढ या शब्दाचा अर्थ स्वतःला संशय येत नाही आणि दुसऱ्यांनी संशय घातलेला येत नाही. असा जो दृढ आहे त्याला विधी किंकर तो नाही आणि ते करेल नाही ते न करेल. या अर्थ में भाष्यकार का वचन प्रमाण है देहात्म ज्ञान व ज्ञानम देहात्म ज्ञान बाधकम आत्मन्येव भवेद्यस्य स नेच्छन्नपि मुच्यते. देहबुद्धी पाप आहे, देहबुद्धी पाप म्हणून देहबुद्धी ही पाप आहे आणि त्या पुरुषाला देहबुद्धी नसते. देह नसते का देहबुद्धी नसते? देहबुद्धी नसते, आत्मबुद्धी असते आणि आत्मबुद्धी त्याला स्वतःचं सुख मिळतं. मग भाष्यकाराचं श्लोकच आहे. म्हणून देहबुद्धी असणारी माणसं अभंग देहबुद्धी आत्मा जो पाप असं आता श्लोकाचा अर्थ होतो. पण तुकोबाराचं एक असं आहे, देहबुद्धीचे लोक पापी असं त्याला सांगायचं. पण ते आता अभंग करतो लक्षात येईल. देहबुद्धी असली पाप असतं. म्हणून देहबुद्धी देहबुद्धीपाशी सुख नाही अनुमात्रेशी नाही, ते त्याचं स्वरूप. पण पाप देहबुद्धी ही पापी कशी असं चरण आहे. पण ती ना माझ्या लक्षात येईल. पण देहबुद्धीचे वाच की काहीतरी सांग. नाही ते आता प्रश्न करून तरी काय करायचं. आहे अभंग आहे. अर्थ अज्ञानी को देह विषय आत्मबुद्धि की न्यायी, जाकू देह विषय आत्मज्ञान का बाधक ज्ञान ब्रह्म से अभिन्न आत्म विषय होवे, सो वृक्ष से छूटे हस्त वाले नर की न्यायी न इच्छता हुआ भी मुक्त होवे है. हो सांग तेवढा अर्थ सांग ना. आहे का नाही? तुम्ही ती ओळी म्हणलात त्या ओळीचाच अर्थ आहे तो. काय देहात्माची बुद्धी दृढ होई स्वप्न म्हणजे तिथं तो अर्थ आहे. पण हे तर सांगतं की देहबुद्धीचे जसा निश्चय आहे तसा या पुरुषाला आत्मबुद्धीचा निश्चय आहे. आणि आत्मबुद्धीचा निश्चय असलेलं त्याला उदाहरण दिलं. जसं एखाद्या झाडाचं फळ सुटलं की पण त्याचा संबंध राहत नाही. आंबा त्याचा निष्ठाला वरून पुन्हा त्या आंब्याचा त्या संबंध होतं का? तसं याची वासनावृत्ती किंवा आत्मवृत्ती हे दोष नाहीसा झाल्यावर तो पुन्हा त्याला चिटकत नाही, तो आपल्या महिनेत राहतो. जसं झाडाचं फळ सुटल्यावर त्या झाडाच्या त्या पदार्थाचा कोणा संबंध होत नाही. तेव्हा वाऱ्याने एखाद्या झाडाचं फूल जर पडलं निष्ठून तर ते फूल पुन्हा त्या देठाला संबंध करत नाही. त्याप्रमाणे या ज्ञानी पुरुषाचा देहबुद्धी तेव्हा अज्ञान तत्कार्य बाद निश्चित झाल्यामुळे त्याला पुन्हा तिकडे ते जात नाही आणि असं तर त्याचा काही संबंध लागत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि आत्मानंदामध्ये रमलेला आहे. आत्मानंदामध्ये रमलेला जो पुरुष त्यालाही काही नसतं असं. और
स्वप्न ते जागे पुरुष को जैसे स्वप्न भ्रांति की निवृत्ति के त्याग विषय और स्वप्नगत परलोक के गमन विषय इच्छा संभवे नहीं, हो तैसे ज्ञानी को बंध भ्रांति की निवृत्ति रूप विदेह मोक्ष के त्याग विषय और स्वर्गादि परलोक के गमन विषय इच्छा संभवे नहीं. काय दर्शन केला आहे का नाही? संभवतं का त्याला स्वर्गाला जायचं का ह्या नरक काय नाही ना. एकच वासना निवडून सकाळी जायचं त्याचं कर्तव्य संपलं. अज्ञान निवृत्त झालं, स्वतःच्या सुखामध्ये रमला, ते स्वतःचं सुख त्याचा ब्रह्मरसन प्राप्त झाला, त्याचं कर्तव्य कुठलंच नाही. इच्छा काय तर विजयमुक्तीची इच्छा नाही आणि स्वर्गाची तर नाही. पुन्हा वाच बरे. स्वप्न ते जागे पुरुष को हाँ जैसे स्वप्न भ्रांति की निवृत्ति के त्याग विषय अरु स्वप्नगत परलोक के गमन विषय इच्छा संभवे नहीं. हाँ, आता स्वप्नातून जागा झालेला पुरुष हे सिद्धांत गोड आहे रे. स्वप्नातून जागा झालेला पुरुष स्वप्नामधले स्वर्गाला जाण्याची इच्छा का? केव्हा स्वप्नामध्ये श्री होण्याची इच्छा का? म्हणजे ज्ञानदेव म्हणजे पाहता पहिले स्वप्न केले जाईल, कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृदेव जाईल. हा स्वप्न कळलं, तो विश्वरूपी स्वप्नातून जागा झाला, आयुर्देव रूपी निद्रा नाहीशी झाली, मग त्याला विश्वरूपी स्वप्न काय वाटतच नाही. स्वप्न तर पदार्थ त्यासमोर नाही, जायची इच्छा कशी होईल? का? स्वप्नाचा अभाव निश्चय झाला ना. मग आता स्वप्न अभाव निश्चय झाला, त्याचा पदार्थ इच्छा. आयुर्देव रूपी झोपीमुळे विश्वरूपी स्वप्नात जीव भोगत होता, पण तो त्याच्या पुण्याने गुरुच्या कृपेने तो मुक्त झाला, निसच्चिदानंद असा अनुभव आला प्रत्यक्ष. मग तो कुठे काय करायचं? इथं होईल स्वप्नातला पदार्थ असेल. स्वप्न कळल्यावर नाही व्हायचं म्हणा, असा एक विचार आहे आमचा. स्वप्न कळलं तर मला बोलायची गरजच नाही आम्हाला. पण एक साधूंचा विचाराचा विषय चालू आहे आमच्याकडे. साधूंनी 2 तत्वाचा विचार केला, जीव बी 2 तत्वाचा विचार करतो, पण एकही तत्व कळत नाही, एक तत्व टाळता येत नाही. काय आहे सांगतो तुला. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सुख आणि दुःख या 2 पदार्थ विचारायचं नाही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे सुख आणि दुःख या 2 तत्व विचारायचं नाही. सुख कळत नाही आणि दुःख टळत नाही. आणि इथं काय म्हणतात, तिलविद तापाचे झाली गोळ होणे, भिकिल्या चरण वैष्णवाचे, जन्म मरण नाही आम्हा अवजींवरील चिंता. का? विश्वरूपी स्वप्न कळलं ना. विश्वरूपी स्वप्न ज्याचे कळल्याची आयोजन नाहीची झाली ना. स्वरूपाची ओळख झाली ना. स्वरूपाची ओळख नाही म्हणून तो अज्ञानी आहे, आणि अज्ञान हे जगाचं कारण आहे. मग हे अज्ञान तत्कालिक निवृत्त झाल्यावर स्वप्नाचा पदार्थाची इच्छा ही सगळं गुरुजीकडे पाहायला मिळत होतं बरं का. हे सगळं जे आहे ते सगळं गुरुचं चरित्र आहे. नाही का काय ते वेगळंच होतं. आनंद किंवा ज्ञानाची शक्ती तिथं प्रगट होते. चला संपला तसे विषय. हाँ टीप संपली आता. हो. ज्ञानी की मंद प्रारब्ध से जीवन मुक्ति सुख की विरोधिनी प्रवृत्ति. आता ज्ञानाचं मंद प्रारब्ध, मंद प्रारब्ध याचा अर्थ फक्त प्रपंच प्रारब्ध. तर जीवनमुक्त महात्म्यांनी भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये, ध्यानामध्ये, कथा कीर्तनामध्ये ते आयुष्य घ्यावं.
आणि ह्याच्या उलट समजूत जाईल पण मंद प्रारब्ध आहे. आता तुला ते माहीत नाही, तुला आता कोणते साधू सांगत तुझं ते असले साधू तू समोरच नाही तुझं तर काय सांगा. आता आता ऐकून त्याचा आबा आणि गुरुजी तीव्र आनंदाचे भोगते आणि त्याच्या उलट बाकीचे प्रपंचिक महाराज मंद प्रारब्ध. मंद प्रारब्धाच्या पुरुषाला आनंद भोगता येत नाही, पण समजूत चुकीची होती असेल नाही. त्याला उदाहरण आम्ही नेहमी सांगितलं तुम्हाला. रामप्रभू हनुमानजी आपल्या करता त्यांचं काय प्रारब्ध नाही काही नाही, पण आपल्या करता चरित्र आनंदाचं वर्णन केलं. हनुमानजी म्हणजे असं कोण बघतो आनंद म्हणजे तू, मला आनंदाचं ज्ञान आहे वेळ कुठे. त्याला जीवन मुक्ती के म्हणून मंद प्रारब्ध सांगितलं का. मंद प्रारब्ध म्हणजे प्रपंचिक आणि तीव्र प्रारब्ध राजकीय प्रारब्ध कथा कीर्तन तिथं होत ते. मग त्याला एक सांगायचं माझ्या मनीची आवडेन पंढरपुरा प्रारब्ध सुख भोगवतं जीवनमुक्तीचं. आणि ते जीवनमुक्ती म्हणजे आता काय सांगू तुला, गणेश सोडवतो फक्त. लई सोपं आहे, लई सोपं आहे, पण ते सामग्री शंकर आले तर मी त्यांना याचा तो दर्द काही बोलत त्यांना तुम्ही नीट विचार करा. का विष्णू भगवान जरी आले तर मी त्यांना म्हणून तुम्ही जरा नीट विचार करा. कारण माझ्या स्वरूपाचं शब्द सिद्ध होत नाही. माझं स्वरूप सिद्ध करायला शब्द सिद्ध होत नाही. ते बी अपरुष वेद तो नाही सांगू शकत. वेद जाणून करणं पुढे मिळवण्यावाला अशी तिथे आणि तेच मागली ती माझ्या म्हणजे एवढे पंढरपुरात पुढे. हे एक विलक्षण सुखाचं साधन. आणि ह्याच्या उलट प्रपंचिक जे असणारे जीवनमुक्त त्यांना सुखाला भोगायला ही नाही समजूत असते पण विहार कनिष्ठ राहतो. जीवन मुक्ति के सुख के विरोधी वर्तमान शरीर में अधिक भोगन की इच्छा तो भिक्षा भोजनादिकन की न्यायी जनकादिकन को संभवे है. हो किती जरी भोगत परारोग्य असलं ते समजूत असलं त्यात रंगत नाही माणूस. चला या स्थान में यह रहस्य है. या स्थान में यह रहस्य है. हो हे तात्पर्य आहे. ज्ञानी की बाह्य प्रवृत्ति जीवन मुक्ति की विरोधिनी नहीं हो किंतु जीवन मुक्ति के विलक्षण सुख की विरोधिनी है. हो त्याची वरची बाहेर जरी असली समजूत पट्टे झालं त्याचे सुद्धा चालू बघतो. या उपाधिवादी गुप्त चैतन्याची सर्वगत ते व्यवहार जरी करीत असला तर ते व्यवहारामध्ये चैतन्यच पाहत होतो. पण वरती ते ठिकाण नाही ना म्हणून त्याची प्रवृत्ती जरी असली तरी अडचण नाही. त्याची प्रवृत्ती आनंद करतात आहे ते. ते कसं ते अभंग म्हणून असतात गावांचेच असतात. चिखल तोडवतात ना काका आणि चिखलामध्ये चिखल तोडून व्यवहार का नाही भान आहे का आहे का नाही. असं गुरुजीचं होतं बरं का. असेच अवस्था गुरुजीची. चला व्यवहार हे कोणता असलं त्यांचं सुखाचं साधन आहे. कोणत्याही व्यवहार सुखाचं साधन आहे. काही भोजन मानवा परी काही भोजन का पकवणं कधी चिखली सोयनं कधी मेणामध्ये बसणं हे दोन्ही एकावर कसं. त्याला अडचण नाही. त्याचा व्यवहार हे साधन आहे. कसं अवघात संसार केला ब्रह्मरूप मग कसं दुःख होईल. चला सगळं ते स्वतःचा अनुभव असतो.
ज्ञानिकी एक आलं लक्षात ज्ञानिक ते राहत गाय पडत होते आश्रमात गाय आली वगैरे तू ब्रह्म आहे तुला काय झालं पडायला गाय शेत झाली आणि प्राण सोडला काय म्हणते की दादा गाईला गायचं हातपाय खोडायचं ती दादाच म्हणू का आम्ही नाही म्हणू आमचं बोलणं सोपं मन मोठं विचित्र म्हणजे मी असो किंवा कोणी या पक्षात असो ज्ञान सांगतेच असतो ज्ञान कळत असतं पण ज्ञानच रंगणं हे विषय महत्त्वाचा असतो आणि ज्ञानच रंगाला ज्याला लोक वाचणार नाही राहिले देव वाचणार राहत नाही शास्त्र वाचणार नाही ते याच्यात रंगतात कारण ह्या वासना प्रतिबंध आहेत आणि ह्याला वासना नसते वासना निवडली समोर ज्यांची ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला त्याला वासना राहत नाही त्याला वासना राहत नाही म्हणून बाकीचा व्यवहार त्याचा कसा असतो गुरूंचा विचार गड्यासारखा मालकासारखा नसतो मग गड्यासारखा व्यवहार करतो का नाही जिथं तिथं पण समजूत वेगळी असते का नाही मालकापेक्षा इमानी नोकर जिथं तिथे व्यवहार करतो पण लाभ तोट्यात परिणाम होत नाही तसं हा महात्मा आपल्या स्थितीत असल्यामुळे व्यवहार करत असला तरी त्याला कुठलीही अडचण नाही आनंदाच राहतो अनुभवाचा हे खरं नाही अनुभव भावगोचर वेगळं वस्तुगोचर वेगळं काय ते आत्मा नित्यमुक्त है हो अविद्या से बंध प्रतीत होवे है हो जिस काल में ज्ञान होवे है तिसी काल में अविद्याकृत बंध भ्रम नष्ट होवे है ना जसं याला उदाहरण आहे झोपेमुळे स्वप्न आहे आणि झोपेचं जागा झालं की तसं अविद्यामुळे देह मी हे काय सगळं अविद्यामुळे झालं की देह मी नाही मग त्या स्वप्न म्हटलं कोणतं पदार्थ पाहिजेत स्वप्नाचे पदार्थ कशाचे म्हणून जीवनमुक्त पुरुष मजा करतो हा ज्ञान हुए ते फेरी बंद भ्रांती होवे नाही एकदा ज्ञान झालं पुन्हा नाही राहत एकदा नाही झाली पुन्हा उगवत नाही तसं एकदा कनिष्ठ भूमिकेच्या दृष्टीनं मंद प्रारंभाच्या दृष्टीनं बाद निश्चय झाला सच्चिदानंद मी आहे असा निश्चय झाला म्हणजे चालू व्यवहार काही करू शकत नाही कसं ते खूप मोठे नुकसान झाले तरी दुःखाचा परिणाम होतो आणि खूप मोठा लाभ झाला तरी सुख मोह वाढत नाही काय सांगू तुला भगवंत आले गुरुजीकडे हसत खेळ राहिले पण माझ्याकडे भगवंत आले हे नाही त्यांना गणेश ओढवतो लाज वाटते मनाला भगवंत त्रिभुवनाचा मालक आला बोलले का पण माझ्याकडे देव आले असं नाही कुठलं ना आपला जर एखादा माणूस आला तर आपलं काय कपडे गळायची वेळ येते असं उलट सुरत आहे हो म्हणून ब्रह्म विष्णूमुळे जी अशी छळा येते हे तेग जरी आले पण ज्याची निष्ठा हलत नाही स्वरूपातून त्याची ही मजा आहे हो एखादा जरा 2-1.5 कप माणसं आला की ह्याला वाटतं कोण आले की माझ्याकडे शरीर सहित को बंद भ्रम का अभाव ही जीवन मुक्ति कहिए है हो शरीर असतानाही देह बुद्धी नाही काय शरीर सहित असताना देह बुद्धी नाही हो आता ते ऐका आणि अभ्यास करा म्हणजे ह्याची शक्ती कळेल
देहादिकन की प्रवृत्ति में तथा निवृत्ति में ज्ञानी को बंध भ्रांति आत्मा में होवे नहीं. मग मी आत्मा आहे म्हणून, मी आत्मस्वरूप निश्चित आहे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती त्याची जाऊ नाही. म्हणजे परमार्थ केलं तरी त्याला काही नाही आणि प्रपंच केलं तरी काही त्याला नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती असं आहे का. एक बिनचूक माझं स्वरूप सच्चिदानंद रूप आहे ते निरपेक्ष व्यापक कळल्यावर काय राहते त्याला, त्याची सहज नाही त्याला, दोन्हीचे त्याला अडचण नाही. कीर्तन केलं म्हणून अभिमान नाही आणि प्रपंच केलं म्हणून दुःख नाही. शास्त्रीय भाषा सांगली संवादी विसंवादी भ्रम त्याच्याकडे नाही. ती शास्त्रीय भाषा द्या सोडून. संवादी म्हणजे मी पारमार्थिक आहे, मी मुक्त आहे, ही भ्रम, हे सुद्धा भ्रम आहे आणि देह हे बी भ्रम आहे. याते ह्याला गुरु दृष्टांत देत होते. लोखंडाची बिडी चांगली का सोन्याची बिडी चांगली. लोखंडाची असं खरं पण सोन्याची मग ज्ञानाची ही तर बोंब आहे. जी ज्ञानी आहेत काही हे असणारे याचंच झालं. त्याला काय कळतं, त्याला काय कळतं, त्याला काय कळतं आणि तुला काय कळतंय. गुरुजींना उदाहरणं कुठून येत होत्या, उदाहरणं कुठून सांगत होते म्हणलं गुरुजी काय त्याला विचार जाऊ नका. म्हणून परमात्माचा अभिमान वाईट, प्रपंचाचा वाईट. याते म्हणून बाह्य प्रवृत्तीचे बी जीवन मुक्ती दूरी होवे नाही. म्हणून बाहेरची प्रवृत्ती म्हणजे व्यवहारात जर उतरला तर जीवनमुक्तीचा संबंध बदलत नाही, जीवनमुक्ती कायमच राहते. तो भी बाह्य प्रवृत्ती में जीवन मुक्ति को विलक्षण सुख होवे नहीं. तरी त्याचं काय सुख होत नाही का. प्रसंग चालतो ना, काय हो नाही. तो भी बाह्य प्रवृत्ती में जीवन मुक्ती को विलक्षण सुख होवे नाही. हो म्हणजे व्यवहारामध्ये जास्त विलक्षण सुख उद्याच राहत असतो माणूस. त्याला आठवत आहे आम्हाला. सांगतो की कुठलाही व्यवहार असो, व्यवहारामध्ये पोटेवर बसायची वेळ आली काय आणि गादीवर बसायची वेळ आली काय, त्याला त्यात समाधान. प्रसंग टाळायचा असतो का. प्रसंग टाळायचा असतो म्हणजे गुन्हा खायचा असं बी नाही. पण जे विलक्षण सुख असतं ते त्यात ते नसतं. ते आपलं वेळ जाळायचा. जसं गंमत आहे, दुसरी गोष्ट सांगा गुरुजीने. मला असं वाटतं गेलं आनंद का सुख दुःख, ज्याला मोह त्यावर सुख दुःख आहे. पण ज्याला मसून वाटतं काहीच वाटत नाही त्याला, मग मसून वाटत गेलं मसून वाटल्यासारखं बोलतो का नाही, पण काही वाटत नाही. एकाग्रता रूप अंतकरण परिणामते सुख होवे हे. म्हणून एकाग्रता जास्त आनंद भोगत ते सो म्हणून ते एकाग्रता परिणाम बाह्य प्रवृत्ती में होवे नहीं. म्हणून ती बाहेर प्रवृत्ती झाल्यावर एकाग्रता असते ते राहत नाही. इस रीति से प्रारब्ध भेदते ज्ञानी पुरुषन के व्यवहार नाना प्रकार के है, परंतु जाका प्रारब्ध अधिक प्रवृत्ति का हेतु होवे है ताका मंद प्रारब्ध कहिए है. आलंच किती अधिक प्रवृत्ती म्हणजे सांगतो म्हणजे प्रपंच जास्त वाढला हे अधिक प्रवृत्ती आणि त्याला मंद म्हणते शास्त्र. हो अधिक प्रवृत्ती असले तर आता तुला दुसरं सांगतो कळण्याकरता आणखी एक उदाहरण. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी, गोरक्षनाथ आणि कानेकनाथ
गोरक्षनाथ एकटेच आणि कानिक मात्र 700 शिष्य. मग ह्याच्यात आनंद कोणाला भोगायला मिळतो? गोरक्ष आणि हे ना आनंदचं ज्ञान आहे जास्त बने. पण व्यवहाराचे काही ना. चला. काहे ते अधिक प्रवृत्ति एकाग्रता की विरोधी है हो और एकाग्रता बिना निरुपाधिक आनंद प्रतीत होवे नहीं. एवढी वही लक्ष ठेवण्यामध्ये झालं, विसरूच नाही. अधिक प्रवृत्तीमध्ये आनंद हो, भोगायला वेळ नाही आणि अल्प ह्याच्यामध्ये आनंद भोगायला एकाग्रता आवडतो होते. एकाग्रता व्यवहारच नाही ना विक्षेप करायला. विक्षेपाला व्यवहार असल्यावर जास्त व्यवहार होतो आणि एक असल्यावर जेवणापुरतं ते घरात हे असलं तर उलट कोरायचं चिंतन नाही का आपल्याकरता. आधी या माझ्या मनात ऐकायची गोष्टी, ऐकची एक गोष्टी हेच तुझं काय खावी म्हणून नाही. भले तुझे पक्षी राहत त्या पाखराने कणगीस भरलं काय आणि उपाशी मेले काय, आणि तुम्ही कणगी भरलं पण हात पार खोडून जीव जातो. हे का सांगितलं? आधीच प्रारब्ध म्हणजे कनिष्ठ. लोकांना वाटतं काय थाट, काय थाट कशाचा आला आहे. जेवणापुरता असावा, 3 वाजताची कोप असावी, खाण्यापुरता असावा झाला. वरची चिंतन करीत राहिली नाही तर काय विचारू नका. एवढं विषय मला म्हणजे शोभा, संत त्यांना शोभा देत नाही, संत त्याला किंमत देत नाही. एक विषय सांगतो, चरित्र म्हणून थोरांचं उगणी सोडवतो. शंकर महाराजांचे 3 लग्न झाले. गुरुजी मंद प्रारब्ध बरोबर आणि मोठे श्रीमंत. वारकऱ्यामध्ये पंढरपुरामध्ये व्यवहारिकदृष्ट्या तेवढे श्रीमंत, बाकीचे कमी जास्त. नगरेश्वरच्या मंदिरात काय झालं कुणाला चर्चेत, ते गुरुजींच बोलावं. का रे म्हणजे काय सांगतोस तू? हा कशाला काय आता ते शब्द मी टाळले सगळं, कशाला चिंतन हे केलं? बोलणं सोपं, हे कशाला केलं बा? म्हणून खऱ्या परमार्थाला जे महात्मे झाले त्यांच्या हातात आहे. उभे व्यवहार साठवत नाही. अरे ती समाधी बांधून नका म्हणायची माझी. किती अपरिग्रह आहे. आपल्याला 2 अक्षर आले की तिकडचे 4 शिष्य, तिकडचे 4 शिष्य चालले ते गोंधळ. म्हणून इंद्रियाशी सोडून जे त्याशीच पाहिजे. जे इंद्रियाला सोडून आनंद बघतो त्यालाच आनंद मिळतो. संकल्पाला सोडून आनंद बघतो त्यालाच आनंद मिळतो. संकल्प इंद्रियाचा सुद्धा परिसर नको. म्हणून ऐकून निंदा असतो ठिकाणी जायच्या का म्हणे योगी राज. कोणाला म्हणतात जसा योगी आहे चांगलं महाराज सारखा, तो जसं काही कोणी म्हणलं तर ऐकत नाही. तो का म्हणे अशी झाली यावं निसरणे करण्याची वाटत असे. अशी स्थिती झाली तरच खरं, नाहीतर मग ते कशी नाही सोडत. म्हणून ज्ञानी पुरुष ज्याला परमार्थिक सामग्री कमी आहे, जास्त नाही, ते तीव्र प्रारब्ध भोगाचं. आणि ज्याला प्रपंचाची जास्त आहे त्याला मंद आहे. कनिष्ठ कारण त्याला भोगायला वेळच नाही ना. कुंडली
हो का एक समोर आहे ना, नारायण आनंद भोगले का प्रकाश महाराज आनंद भोगते. तुमच्या दृष्टीने सोडून द्या हो, कोणी टाकले ह्या दृष्टीने जगात. आता तुम्हाला जगातलं सोडून तिकडे बाकी काय.